वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटेट डिसेंबर 2019 भाषा 1 मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रीवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत। मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भाषे 2 म्हणजेच 120 ते 121 ते 150 म्हणजेच भाषा 2 चे प्रीवियस इयर क्वेश्चन पाहिले आहेत। मित्रांनो, आज आपण 91 ते 120 म्हणजेच भाषा 1 आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, भाषा पेडागॉजी मराठी विषयासंदर्भात हे क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हे बघा मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी मॅक्झिमम सिलेबस जे आहे ते सेमच आहे आणि सेम क्वेश्चन तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये मराठी विषयाच्या संदर्भात विचारले जातात। मित्रांनो, 15 मार्कासाठी तुम्हाला 2 पॅराग्राफ दिले जातात। मित्रांनो, 2 पॅसेज दिले जातात आणि 15 मार्कासाठी तुम्हाला भाषा पेडागॉजी विचारली जाते, हे तुम्हाला माहिती आहे। मित्रांनो, तर आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, 91 ते 120 पर्यंत प्रश्न आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो, भाषा 1 साठी मराठी विषयासाठी। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक उतारा त्या ठिकाणी दिलेला जातो। मित्रांनो, इथे नमूद केलेलं आहे की पुढील उतारा वाचा आणि प्रश्न 91 ते 99 साठी योग्य पर्याय निवडा। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी उतारा जे आहे ते दिलेला आहे। उतारा जे दिलेला आहे मित्रांनो, खूप मोठे उतारे जे आहेत ते सीटेटच्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात। मित्रांनो, आणि टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो सीटेटमध्ये, कारण की 2 उतारे तुम्हाला दिले जातात मित्रांनो आणि अतिशय मोठे हे उतारे असतात। मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तर हे बघा मित्रांनो, आपण डायरेक्ट या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत। जशा प्रकारे आपण काल डायरेक्ट उत्तर पाहिले आहोत, अशा प्रकारे आज आपण सुद्धा या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत। मित्रांनो, तर हे पॅसेज तुम्ही पाहून घ्या। मित्रांनो, अशा प्रकारे पॅसेज जे आहे ते दिला जातो। खूप मोठा हा पॅसेज आहे आणि पॅसेजच्या आधारावर जवळपास 9 प्रश्न म्हणजे गद्य पॅसेजच्या आधारावर जवळपास 9 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। मित्रांनो, तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा मित्रांनो, 4 किंवा 5 मार्कासाठी तुम्हाला व्याकरण संदर्भात प्रश्न विचारले जातात पॅसेज उतार्याच्या आधारावर। तर हे बघा, पुढीलपैकी सर्वनाम कोणते, हा जे प्रश्न असणार आहे यासाठी पॅसेज किंवा उतारा काही पाहण्याची आवश्यकता नाही मित्रांनो, कारण आपण टीएटीची परीक्षा देऊन येथे आलेलो आहोत आणि तुम्हाला माहित आहे की टीएटी मध्ये मॅक्झिमम व्याकरण विचारला जातो। मित्रांनो, तर इथे दिलेलं आहे की पुढीलपैकी सर्वनाम कोणते, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे त्यांना हे सर्वनाम या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 92। हे बघा, प्रश्न क्रमांक 92 हा प्रश्न जे आहे मित्रांनो ते उतार्याच्या आधारावर इथे दिलेला आहे की उतार्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करते। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर या ठिकाणी असणार मित्रांनो डॉल्फिन या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 93। हे बघा, प्रश्न क्रमांक 93 या ठिकाणी दिलेला आहे की चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्रात ज्ञान कोणाला असते। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हस्ती मत्स्य। ओके, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे। क्वेश्चन नंबर 94। हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 94। आता हा प्रश्न सुद्धा व्याकरण संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की याच रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेने वळता येणे डॅश डॅश वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 2 आहे व्याकरण संदर्भात। तर जवळपास 4 ते 5 मार्कासाठी तुम्हाला व्याकरण ग्रामर विचारला जातो मित्रांनो, हिंदी आणि मराठीमध्ये, आणि सेम क्वेश्चन जे आहे ते म्हणजे अगदी सोपे प्रश्न तुम्हाला व्याकरणमध्ये विचारले जातात मित्रांनो। टीएटी सारखे कठीण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जात नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। काहीच वाचन करायची तुम्हाला आवश्यकता नाही मित्रांनो, फक्त 2011 ते 2023-24 जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे तितकंच तुम्ही करा मित्रांनो, आणि तुमचा मराठी आणि हिंदी भाषा जे आहे ते चांगल्या मार्काने क्लिअर या ठिकाणी होणार मित्रांनो। तर हे बघा, नाम, विशेषण, अव्यय आणि सर्वनाम। तर हे बघा मित्रांनो, आणि म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, आणि ऑप्शन क्रमांक 94 जे आहे मित्रांनो ते असणार आहे अव्यय, कारण आणि काय आहे ते अव्यय, जे बदलत नाही ते अव्यय असतात। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 95। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी दिलेला आहे की वरील उतार्यात एकूण किती व्यक्तीमध्ये संवाद आहे। आता उतारा वाचला की आपल्या लक्षात लगेच येतो की किती व्यक्तीमध्ये संवाद कन्व्हर्सेशन झालेला आहे मित्रांनो। योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 5 व्यक्तीमध्ये संवाद झालेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 96। आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा व्याकरण संदर्भात विचारलेला आहे, म्हणजे हा तिसरा प्रश्न आहे व्याकरणातला, हा तिसरा ग्रामरचा हा तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे। तर हे बघा मित्रांनो, विशेषण नाही, तुम्हाला माहित आहे, सर्वनाम सुद्धा नाही,
आणि क्रियापद अव्यय सुद्धा नाही. तर हे बघा मित्रांनो, हे जे असणार आहे ते क्रियापद या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 97. आता हे बघा प्रश्न क्रमांक 97 या ठिकाणी दिलेला आहे की टिपणे शब्दाची अर्थछटा नसलेला पर्याय निवडा. हा प्रश्न सुद्धा व्याकरणच्या संदर्भात विचारलेला आहे मित्रांनो, म्हणजे हा चौथा प्रश्न आहे व्याकरणाचा. हा तुम्हाला चौथा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, परिच्छेदच्या आधारावर, उतार्याच्या आधारावर. कारण की व्याकरण जेव्हा विचारला जातो त्यावेळी आपल्याला उतारा वाचायची काहीच आवश्यकता नाही मित्रांनो, कारण उत्तर आपल्याला माहीत असतो. टिपणे शब्दाची अर्थछटा नसलेला पर्याय निवडा असा इथे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. लिहिणे, शोषून घेणे, नेम साधणे किंवा उदो उदो करणे. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97 योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 98. आता हा 5वा प्रश्न आहे. समानार्थी शब्द म्हणजेच व्याकरण झाला मित्रांनो. व्याकरण संदर्भातला हा 5वा प्रश्न तुमचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा तुम्ही की किती प्रश्न जे आहेत ते नेमके व्याकरणच्या आधारावर मराठी भाषा 1 आणि भाषा 2, हिंदी भाषा 1 आणि भाषा 2, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात. कारण की तुम्ही टीईटीची परीक्षा देऊन इथे आलेले आहोत मित्रांनो, आणि टीईटी मध्ये जशा प्रकारची प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्यापेक्षा अगदी सोपे प्रश्न तुम्हाला सीटेट मध्ये पाहायला मिळतात मराठी भाषेत. तरंग या शब्दाच्या समानार्थी आशय शोधा. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि तरंग म्हणजेच काय? मनातील उमटणारे नवे विचार म्हणजेच तरंग होय. आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. गद्य उताराच्या आधारावर येते. प्रश्न क्रमांक 99 विचारलेला आहे मित्रांनो की चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि त्यातील बदल याचे ज्ञान कोणाला असते. आता हा प्रश्न कुठे आहे मित्रांनो, तर याचे उत्तर तुम्हाला उतार्यामध्ये भेटेल. उतारा वाचला की लगेच आपल्याला याचे उत्तर मिळेल मित्रांनो, आणि योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी मधमाशा. तर अशा प्रकारे आपले म्हणजे गद्य उतार्याच्या आधारावर हे 9 प्रश्न इथे संपले आहे मित्रांनो. आता पुढे जे दिलेलं आहे मित्रांनो ते दिलेलं आहे आणखी एक उतारा दिलेला आहे. बघा तुम्ही वाचून घ्या. हे तुम्ही सर्वप्रथम इथे वाचून घ्या मित्रांनो. काय दिलेलं आहे की पुढील कविता वाचा, म्हणजे एक पद्य उतारा किंवा कविता तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 म्हणजेच जवळपास 6 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे कवितेच्या आधारावर. एक कविता जशा प्रकारे 10 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा तुम्ही दिली, हिंदी विषय, मराठी विषय, त्यात सुद्धा तुम्हाला एक गद्य उतारा आणि एक पद्य उतारा मित्रांनो, म्हणजेच एक कविता तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आली होती. तशाच प्रकारे तुम्हाला गद्य आणि पद्य उतारा या ठिकाणी दिलेला जातो मित्रांनो. आणि गद्य उतारा 9 मार्कासाठी आणि पद्य उतारा 6 मार्कासाठी, अशा प्रकारे 15 मार्कासाठी तुम्हाला पॅसेजच्या आधारावर, परीक्षेच्या आधारावर मित्रांनो प्रश्न विचारले जातात. आणि 15 प्रश्न तुम्हाला लँग्वेज पॅडॉगॉजीच्या आधारावर विचारले जातात मित्रांनो. आता हे पाहून घेऊया आपण कविता कशा प्रकारे या ठिकाणी विचारलेली आहे. बघा मित्रांनो, कविता विचारलेली आहे की डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचे की दुवा देत हसायचे तुम्हीच ठरवा. ओके, आपण कविता वाचून घेऊया मित्रांनो. काड्याकुट्ट काळखोत जेव्हा काही दिसत नसत, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत, काळखात कुढायच की प्रकाशात उडायचे तुम्हीच ठरवा, पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असत, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसत. ओके, पुढे दिलेलं आहे की काट्यासारखे सलायचे की फुलासारखे फुलायचे तुम्हीच ठरवा, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येते, पेला अर्ध भरला आहे असे सुद्धा म्हणता येते. ओके, आणि पुढे दिलेलं आहे मित्रांनो ही कविता या ठिकाणी आपण वाचन करत आहोत की हे बघा, जस्ट एक मिनिट. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसे जगायचे कोहत कोहत की गान म्हणत तुम्हीच ठरवा. अशा प्रकारे कविता मित्रांनो आपल्याला दिलेली आहे. आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 असे प्रश्न आपल्याला कवितेच्या आधारावर या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आता पाहूया पहिला प्रश्न. हे बघा, कविता आपण या ठिकाणी वाचन केलेली आहे मित्रांनो. आणि प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 100 या ठिकाणी दिलेला आहे की कवितेच्या आशय काय सूचित करतो. 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. आणि योग्य उत्तर असणार आहे, तुम्हाला माहित आहे की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. या पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 102. हे बघा, प्रश्न क्रमांक 102. आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्न जे आहे ते व्याकरण संदर्भात विचारलेला आहे की विशेषण नसलेला पर्याय शोधा. आता तुम्हाला माहित आहे विशेषण काय असतो, नाम किंवा सर्वनामाबद्दल जे विशेष माहिती दर्शविणारा शब्द असतो त्याला आपण विशेषण या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. तर अर्धा, काळा कुट्ट, पायात पिवळा धम. तर हे बघा मित्रांनो, पिवळा धम हे काय असणार आहे, विशेषण असणार आहे. ओके, विशेषण असणार आहे. प्रश्न क्रमांक 102 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. काळाकुट हा सुद्धा
विशेषण आहे मित्रांनो, आणि अर्धा हा सुद्धा विशेषण आहे, परंतु प्रश्न काय विचारलेला आहे की विशेषण नसलेला पर्याय शोधा। तर हे बघा मित्रांनो, पायात ऑप्शन क्रमांक 3 हा जे शब्द असणार आहे ते विशेषण नाही। जवळपास 5 प्रश्न आपण आतापर्यंत मित्रांनो व्याकरण संदर्भात या ठिकाणी पाहिलेले आहोत। हे तुम्ही कॅल्क्युलेट करा मित्रांनो, कारण की मॅनेजमेंट करणे खूप खूप गरजेचे आहे की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि पॅडागॉजीचे किती प्रश्न येतात, व्याकरण संदर्भातले किती प्रश्न येतात, म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याजवळ पाहिजे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 103। आता हे बघा प्रश्न क्रमांक 103 या ठिकाणी दिलेला आहे की जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पेला सरने, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। आता हे बघा मित्रांनो, क्रियापद विचारलेला आहे की क्रियापद नसलेला पर्याय निवडा, हा 6वा प्रश्न आहे। व्याकरण, मराठी व्याकरण संदर्भातला हा 6वा प्रश्न आहे मित्रांनो। तुम्ही लक्षात ठेवा की नेमका व्याकरण, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की व्याकरण तुम्हाला पॅडागॉजी सेक्शनमध्ये विचारला जात नाही, परंतु परिच्छेद म्हणजे उतार्याच्या आधारावर, गद्य उतारा असो किंवा पद्य उतारा असो, त्यावर तुम्हाला व्याकरण विचारला जातो मित्रांनो। तर इथे दिलेला आहे की क्रियापद नसलेला पर्याय निवडा। तर हे बघा मित्रांनो, बसतात हे क्रियापद आहे, तुम्हाला माहित आहे, येतात हा सुद्धा क्रियापद असणार आहे आणि म्हणतात हा सुद्धा क्रियापद असणार आहे, परंतु तुम्ही काय आहे, तर तुम्ही काय आहे, तुम्ही म्हणजेच सर्वनाम आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी 7वा प्रश्न आहे मित्रांनो। कॅल्क्युलेट करून ठेवा, एक मॅनेजमेंट तयार करून ठेवा की 7वा प्रश्न आहे हा व्याकरण मधला। ओके, म्हणजे 15 प्रश्नापैकी 7 प्रश्न तुम्हाला व्याकरणच्या संदर्भात या ठिकाणी सीटेट मध्ये सुद्धा विचारले गेलेले आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा। ऋतने या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधा। आता ऋतने म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की विरुद्धार्थी शब्द कोणता, म्हणजेच विलोम शब्द, ज्याला आपण हिंदीमध्ये विलोम शब्द असे बोलतो। तर ऋतने म्हणजेच पुढणे, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते मित्रांनो आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। अशा प्रकारे आपण गद्य उतारा आणि पद्य उताराच्या आधारावर मित्रांनो 15 प्रश्न पाहिले आहोत। आता पुढचे जे प्रश्न आहे म्हणजेच 106 ते 120 भाषा 1 विषय मराठी आपण पाहत आहोत मित्रांनो, आणि 106 ते 120 भाषा 1 मराठी संदर्भातले पुढील जे 15 प्रश्न आहेत ते भाषा पॅडागॉजी म्हणजेच भाषा अध्यापन शास्त्राबद्दल विचारले जात आहे मित्रांनो। आता ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 106। आता हे बघा इथे स्पष्ट दिलेलं आहे मित्रांनो, हे तुम्ही सर्वप्रथम वाचून घ्या की प्रश्न क्रमांक 106 ते 120 साठी योग्य पर्याय निवडा। म्हणजे पुढचे जे 15 प्रश्न असणार आहे या ठिकाणी ते भाषा पॅडागॉजी म्हणजेच मराठी भाषा पॅडागॉजीचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। पेपर 1 आणि पेपर 2 साठी बिलकुल सेम सिलेबस आहे मित्रांनो, फक्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करून ठेवा। पाहूया प्रश्न क्रमांक 106। आता लँग्वेज पॅडागॉजी बद्दल इथे प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 106 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो की मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। फक्त मातृभाषा शिकणे, तर हे बघा फक्त ज्या ठिकाणी आला ते कधीही आपला उत्तर नसेल मित्रांनो, म्हणजे हा डायरेक्ट कट झाला। मातृभाषेतून शिकणे किंवा प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे, ओके, अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे। तर हे बघा मित्रांनो, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता जी असणार आहे ती असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, कारण की प्रथम मातृभाषा शिकणे नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 107। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 107 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 107 दिलेला आहे की शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे मोस्ट IMP हा प्रश्न आहे, तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न उपयोगी पडू शकतो या ठिकाणी की बहुभाषिक शिक्षण, शिक्षणामध्ये ध्येय, शिक्षणामध्ये भाषा, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व किंवा त्रिभाषा सूत्र। तर हे बघा मित्रांनो लक्षात ठेवा, शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे त्रिभाषा सूत्र योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 108। आता हे बघा प्रश्न क्रमांक 108, काही प्रश्न खूप मोठे मोठे मित्रांनो या ठिकाणी विचारले जात आहे। तसंच प्रकारचा प्रश्न 108 आहे की संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 108 आपण या ठिकाणी पाहत आहोत। विद्यार्थी अक्षरे, शब्द, वाक्यांश आणि वाक्य या क्रमाने भाषा शिकतो हे गृहीत धरणे। ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थी बाराखडी पासून सुरुवात करून भाषा शिकतो हे गृहीत धरणे, किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की
विद्यार्थी सर्व भाषा एकच पद्धतीने शिकते हे गृहीत धरणे हे चुकीचे आहे मित्रांनो, कारण सर्व भाषा जी आहे ती एकच पद्धतीने कधीही शिकली जात नाही। आणि प्रश्न विचारलेला आहे की संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय, तर लक्षात ठेवा मित्रांनो, संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे म्हणजे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 109। आता हे बघा प्रश्न क्रमांक 109 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृतीच म्हणजेच स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि मोस्ट IMP हा प्रश्न आहे। संरचनात्मक उपागम, व्याकरण भाषांतर पद्धती, संभाषणात्मक उपागम किंवा संपूर्ण शारीरिक प्रतिसाद। लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न कसा विचारलेला आहे की कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती म्हणजेच स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो, तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। व्याकरण भाषांतर पद्धती आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 110। आता प्रश्न क्रमांक 110 या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो, खूप मोठा हा प्रश्न या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 110। ओके, प्रश्न क्रमांक 110 विचारलेला आहे की काव्या ही भाषा शिक्षिका आहे, ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते। या पद्धतीला काय म्हणतात? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, सहचार्य, शब्दजाल, शब्दखेड किंवा शब्द तयार करणे। योग्य उत्तर असणार आहे सहचार्य, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 111। आता हे बघा मित्रांनो, 111 किंवा नेल्सन सुद्धा याला आपण म्हणतात क्रिकेटची लँग्वेजमध्ये। प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते। या प्रश्नामध्ये एका परिच्छेदेतील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधावयास सांगते। या पद्धतीच्या चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आकलनात्मक चाचणी, शब्द संपत्ती चाचणी, रिकाम्या जागा भरा चाचणी किंवा बुद्ध प्रश्न चाचणी। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 बुद्ध प्रश्न चाचणी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे 111/4। ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 112। आता हे बघा प्रश्न क्रमांक 112 या ठिकाणी विचारलेला आहे की बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। शरीर भाषा, बोलण्याचे तंत्र, भाषा कार्य, रोजच्या वापरातील भाषा। अशा प्रकारे 4 ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आणि पेपर सेट 1 कोड आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। पेपर 1 भाषा, पेपर 1 भाषा 2 भाषा 1 या ठिकाणी आपण पाहत आहोत मित्रांनो आणि प्रश्न क्रमांक 112 अशा प्रकारे ते विचारलेला आहे आणि योग्य उत्तर असणार आहे बोलण्याचे तंत्र, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 113। आता हे बघा प्रश्न क्रमांक 113 हा प्रश्न TAT मध्ये विचारला गेला होता हिंदीच्या सेक्शनमध्ये की कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती वापरतात। 4 ऑप्शन दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 113 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, विद्यार्थ्यांना श्रवण प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी किंवा वर्गात शिस्त राखण्यासाठी। तर हे बघा मित्रांनो, कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती वापरतात कारण भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 114। ओके, प्रश्न क्रमांक 114 या ठिकाणी विचारलेला आहे की संदर्भ सहित व्याकरण म्हणजे, 4 ऑप्शन दिलेले आहे। संदर्भ सहित व्याकरण म्हणजे नेमका काय? पाठांतर आणि सरावाने व्याकरण करणे, प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणे व नंतर त्याचा उपयोग करावयास सांगणे। ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्यांच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे किंवा संचरित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्यांचा क्रमबद्ध विकास घडविणे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 114 जे उत्तर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक 3। पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 115। तर हे बघा प्रश्न क्रमांक 115 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे।
तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. हिंदी भाषा पेडागॉजी आणि मराठी भाषा पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो, भाषा 1 आणि भाषा 2 साठी आम्ही आमच्या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हिंदी आणि मराठी पेडागॉजी संदर्भात संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 115. आता हे बघा प्रश्न क्रमांक 115 या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. कोणते कौशल्य जे असणार आहे ते अध्यापन कौशल्य नाही. व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे, ओके, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. तर बघा मित्रांनो, अध्यापन कौशल्य जे नसणार ते असेल ऑप्शन क्रमांक 4, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. ओके, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच प्रश्न क्रमांक 116. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 116 या ठिकाणी विचारलेला आहे की पाठ्यपुस्तक तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकाच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 116 आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऑप्शन दिलेले आहे की ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की ते लिखाण पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना आवडते. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की त्या लिखाणावर मूल्यमापनाचा प्रश्न काढणे सोयीचे जाते. किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे ते लिखाण वाचवयास उपयुक्त असते. तर बघा मित्रांनो, लक्षात ठेवा की प्रश्न क्रमांक 116 चे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. शेवटचे 4 प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 117. आता हे बघा प्रश्न क्रमांक 117 सीटेटच्या ऑफिशियल वेबसाईटमधून आपण हे आन्सर की आणि क्वेश्चन पेपर मित्रांनो डाउनलोड केलेला आहे आणि आपण त्याच्या माध्यमातून, कारण प्रिव्हियस इयरचीच फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा मित्रांनो, त्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीच करायची आवश्यकता या ठिकाणी नाही. असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खाली प्रक्रियेस काय म्हणाल. शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. म्हणजे नेमके काय? 4 ऑप्शन दिलेले आहेत. श्रुतलेखन, व्याकरण सांगणे, पुनर्लेखन प्रक्रिया, पारस्परिक श्रुतलेखन. प्रश्न असा आहे की शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात, म्हणजेच व्याकरण सांगणे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 118. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118 या ठिकाणी दिलेला आहे की प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे या संज्ञेने ओळखला जातो. 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्ययन, संपादनूक, प्रगती किंवा बोधात्मक. तर योग्य उत्तर असणार आहे संपादनूक. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. सेकंड लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे बघा प्रश्न अशा ठिकाणी विचारलेला आहे की 1 मिनिट, खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा सीटेटमध्ये विचारले जातात नेहमी. प्रश्न आहे की इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषेला असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दांशी परिचित होतात. बरोबर आहे. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. बहुभाषिक स्त्रोत, बहुभाषिक तत्व, भाषा वैविध्य पद्धती किंवा एक भाषिक तत्व. तर हे बघा मित्रांनो, हे जे असणार आहे योग्य उत्तर 119 म्हणजेच 119चा बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो बहुभाषिक स्त्रोत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. भाषा 1 मध्ये भाषा 1चा आपण पेपर या ठिकाणी पाहत आहोत, कारण की भाषा 1 जे असते ते 91 ते 120 आणि भाषा 2 जे असते ते 121 ते 150. म्हणजे पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो तुमचा आणि कोणतीही भाषा असो, हा सीटेटचा एक पॅटर्न आहे. खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धत नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. कविता आणि गाणी यांच्या माध्यमातून, ओके, नेहमीच्या वापरातील शब्द आणि छोटी वाक्य या माध्यमातून, बाराखड्याच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष बोलणे आणि ऐकणे या माध्यमातून. प्रश्न आहे की कोणती पद्धती विद्यार्थ्यांची भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, बाराखडीच्या माध्यमातून. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सीटेट भाषा 1 आणि भाषा 2 साठी डिसेंबर 2019च्या संपूर्ण प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 121 ते 150 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 91 ते 120 म्हणजेच भाषा 1 मराठीसाठी काही क्वेश्चन आपण पाहिलेले आहोत मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला 14 डिसेंबरला होणाऱ्या सीटेटच्या परीक्षेमध्ये विचारले जाईल मित्रांनो. लक्षात ठेवा, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप
ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.